गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग। क्योंकि दिखाओ ना थोड़ा। हमारे साथ है सुजीत सर आणि उनकी बायको ऋतुजा मॅडम। अरे हॅपी बर्थडे। राहू दे ना, मला लक्षातच नाही बर्थडेचं हे करायला हॅपी बर्थडे। सो सीन असं आहे की वी आर गोइंग टू गणपतीपुळे गाईज. आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला, ते पण आमच्या गाड्यांवर, म्हणजे ही माझी गाडी आणि ही त्याची गाडी, असं दोघं जण आम्ही सगळे चाललो आता गणपतीपुळ्याला, म्हणजे फिरायला चालले शक्यतो। आणि सीन असं आहे की मी कोणाला सांगितलेलं पण नाही, म्हणजे माझ्यासाठी तरी सोलो रायडर होणार आहे आणि हे दोघं जण ह्याच्या चाललेत। चलो, कारण बरेच दिवस झाले कुठं फिरायला नव्हतं गेलो, पण म्हटलं कुठं फिरायला जावं, किती दिवस काम 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 काम, मग एखाद दिवस म्हटलं थोडं एन्जॉयमेंट म्हणून फिरायला जायचे। सो लेट्स गो। आता आम्ही भोसरीमध्ये आलो, म्हणजे आम्हाला निघायचं होतं 6:30 वाजता, पण थोडं लेट झालं, लॅपटॉप वगैरे घ्यायचं होतं म्हणून थोडं, पण ठीक आहे आलो आहे आता बरोबर टायमिंगमध्ये। सो चला, पुढं जर्नी दाखवतो तुम्हाला आता कसं काय काय होतं। मित्रांनो, आम्ही आता ऑलमोस्ट 145 किलोमीटरचं अंतर कवर केलेलं आहे आणि इथं दोघं जण असे थांबलो आहे आम्ही। खरं तर थोडं जरा नेचर स्पॉट होता म्हणून बाईकला रेस्ट दिला आहे। आणि आता इथून जायला आम्हाला 2 रोड आहेत, म्हणजे एका रोडने ऑलमोस्ट 200 किलोमीटर दाखवते आणि एका रोडने 195 किलोमीटर। तर आम्ही म्हणजे आता फरक असं आहे की जो 200 किलोमीटर दाखवते त्याच्यात सगळा रस्ता असा घाटाचा आहे आणि एक नॉर्मल रोड आहे। सो आम्ही नॉर्मल रोडने जाणार आहे, म्हणजे मजा तर येते, कारण गाडी बिडी एकदम मस्त, एकदम टकाटक चालते, त्याच्यामुळं नादच खुळा होते। चला आता, कारण पुढं पण जायचं, थोडं रेस्ट पण करायचं, कारण काल अजिबात झोप नाही झाली। काल 3 वाजता आलो आहे, 2 वाजता आलो आहे आणि सकाळी 5ला उठलो आहे, त्याच्यामुळं जरा आवरूयात आणि बघू पुढे गेल्यावर। हॉटेल बुकिंग नाही केलेलं आपण, गेल्यावर करू ना, मग गेल्यावर आम्ही डायरेक्ट तिथे जायचं पण हॉटेल चाललो आहे आणि आम्ही हॉटेलच नाही बुक केलं, म्हणजे ह्यांनी हॉटेलच नाही बुक केलेलं अजून। बघू तिकडे गेल्यावर काहीतरी करता येईल। गाईज ही ट्राय करते गाडी चालवायचं, म्हणजे हिला येते गाडी तसं म्हणायला, शिकवली त्याने, हँडल तर सरळ कर, बट बघू। तर आम्ही आता सेकंड स्टॉपसाठी थांबलो आहे आणि ऑलमोस्ट आम्ही अराऊंड 1 मिनटं वाईडला दाखवलं, तर आम्ही अराऊंड 1 तासाभरात, म्हणजे 1-1.5 तासाभरात आम्ही 110 किलोमीटर कवर केलं, कारण फक्त स्ट्रीट हायवे होता, सगळ्या गाड्यांनी कवर केलं। आणि टायरांची हालत बघा थोडीशी जरा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या, काय झालं तुला? दाखवता येईल ना की टायरची हालत बघा, तुम्हाला कळलं असेल की गाडी रनिंग कशी झाली, काय विषय नाही। 70-80 पुढं पण जात नाही, ह्याच्या खाली पण येत नाही, इकडे पण बोल ना। ट्रॅफिकचा विषयच नाही। हां, म्हणजे मला पण कवर आहे। हर्षद सरांची गाडी जी आहे ती कॉन्स्टंट स्पीडला चालू होती, 70, 80, 90 याच्यावरती गाडी गेलेली नाही, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची। एकदा फक्त टॉपला गेली 114ला, पाचल्याच्या नंतर नाही गेली काय। ठीक आहे, चल बघू आता, थोडं पाणी वगैरे बघतो इथं प्यायला थंड आहे। सो गाईज आत्ता वाजले 5:30 आणि आम्ही अराऊंड इथे 3:30 वाजता पोहोचलो। वा वा वा, कसलं भारी ऊन पडते, इकडून मस्त ऊन येते, चेहरा पण भारी दिसते आणि चेहरा थोडा डार्क झालेला दिसत असेल, कारण नॉर्मल टॅनिंग वगैरे झालेलं आहे। आमच्या गाड्या आम्ही तिथं पार्क केल्यात
एक 3:30 वाजता आम्ही इथं पोहोचलो. म्हणजे आम्ही निवांत आलो, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही अंदाजा लावलाच होता, म्हटलं आम्हाला 3 तरी वाजतीलच इथे यायला. सो आता आमचा विचार चालला आहे, थोडं फ्रेशनअप झालं, थोडा वेळ झोपलो, 1 तासभर आराम केला आणि थोडं चेहरा वगैरे धुवून आता मग आमचा विचार चालला आहे की आम्ही बीचवर जावं. सो मी आता असंच एक शर्ट घातलं आहे. शेटनी पण शेट तर काय कावं झालेले आहेत डायरेक्ट. सो काही विषय नाही, कोणाचा कॉल आता येऊ दे. सो बीचवर जायचा विचार चालला आहे. पहिले तू कारण खूप भूक लागलेली आहे. सकाळी फक्त एक मिसळ खाल्ली होती, तेवढंच खाल्ले. आणि आम्हाला इथं या काकांनी आता म्हणजे रूम्स दिलेले आहेत राहायला, लाईक अराउंड. मोठ्याने बोल. आम्हाला या काकांनी इथे म्हणजे लाईक घरगुती रूम आहेत. याला पत्र्यासारखं कौलरू शेड आहे, म्हणजे पलीकडचं शेड ओरिजिनल आहे. आपको देखने में लगेगा ये कौल है, आपको लेकिन पत्रा है. लेकिन हे है पत्रा. पण घर वगैरे चांगलं आहे, म्हणजे फॅन वगैरे छान आहे हवा एकदम. वगैरे सगळं मस्त आहे. बेस्ट आहे. आपल्या घरात राहिल्यासारखी फिलिंग येते. पण आपण इथं फिरायला आले, सो आपण घरात नाही राहणार आहे. त्याच्यामुळं आता खायचं पहिले मला तर पहिली गोष्ट तर मला फ्लिपफ्लॉप घ्यायचे आहेत, कारण मी काहीच नाही. मी नेमकं शूज घालून आलो आहे, माझ्याकडे फ्लिपफ्लॉप नव्हती. मग जाताना एखादी फ्लिपफ्लॉप घेणार आणि मग नंतर बीचवर जाणार. हे लाल कलरची चप्पल घेतली मी आता इथून या मागच्या दुकानातून. चप्पल दिखाओ, चप्पल आपला चप्पल दिखाओ. दिखा दिया रे बाई. होणार पूर्ण नाही ऐकणार. काहीतरी लागलं असणार आहे पॉवरला. आता आम्ही चाललो इकडे या साईडला बीचला. चला. माझ्यासारखी दिसते रे. गाईज आम्ही आलो आता बीचवर. पुढेमध्ये मोकार गर्दी आहे म्हणजे इथं तर. आणि इकडं म्हणजे या साईडला इकडं गणपतीचं मंदिर आहे. आणि इकडे मग आता सनसेटला आम्हाला सनसेट घ्यायचा होता. आम्हाला सनसेट घ्यायचा होता, पण सनसेट तर काही भेटला नाही. पण आता आलो आहे आणि बघा कसलं भारी दिसते. म्हणजे याच्या आधी पण मी ब्लॉगमध्ये पण बीच आहे, ह्याचा पण ब्लॉग चालू आहे. एक नंबर आहे, मला वाटतं एकच नंबर आहे, मस्त. आमचा विचार चालला आहे, आम्ही जरा पुढं चाललो आहे चिखलामध्ये. ओह 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 ओह, ये पानी 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 आ गया आ गया आ गया आ गया, पाणी आ गया. अगं लास्ट टाइम केलं होतं की आम्ही असंच. मी लाटा पहिल्यांदा बघितलं जिंदगी नाही. गळ फाटते. नाही आहे इथं कमी आहे रे फ्लो. तिथं गेल्यावर लय डेंजर होईल, त्या तिथं गेल्यावर. मला जायचं. सो गाईज आय थिंक इथला आता टाईम संपलेला आहे. तर आम्ही आता चाललो आहे परत रिटर्न. कारण हे पोलीस काकांनी आम्हाला इथून हाकलून नाही लावलं, पण म्हणजे त्यांनी एक चेतावणी दिली की बाबा इथला टाईम संपला आहे असं म्हणून. हां तेवढा So आहे. आम्ही आता रिटर्न चाललो आहे. पोलीस काय ओरडायला लागले म्हणून. हे आमच्या चपला. चला. तर मित्रांनो रात्रीचे अराऊंड 8 वाजलेत. आम्ही बीच वगैरे फिरून झाला थोडा वेळ, परत आम्ही रूमवर येऊन आराम केला. आणि आता वेळ आम्ही झाली मासे खायची. आता वेळ झाली मासो खायची. मका मासो खायचा असा. मग आम्ही आता मासे खायला इथं काकांनी सांगितलं आम्हाला की इथे 2 हॉटेल आहेत. सो तिथे जाऊयात, ट्राय करूयात त्यांचे मासे कसे आहेत. लास्ट टाईम दापोलीला आम्ही एकदा खाल्ले होते, तेव्हा जरा म्हणजे एवढे असे हाय क्वालिटी. कारण काय होते की खेडपट्ट्यातल्या चाकण पुणे पट्ट्यातल्या ह्या लोकांना आहे ना तिखट खायची जास्त सवय झाली. आणि इकडं आल्यावर बघितलं ना तर तेवढं तिखटपणा नसतं यांच्या जेवणामध्ये. तर मग ती बघू आता तिथं गेल्यावर जर समजा भेटलंच, क्वालिटी भेटलं तर मग मी नक्कीच सांगा तुम्हाला. इथले मासे आता मी पण पहिल्यांदाच खाते बरं का. मला माहीत नाही तिखट असतात की गोड असतात. सगळं आपल्या इकडचं कसं लोक सगळे म्हणतात बघ इकडच्या गोड पाण्यातले मासे वेगळे लागतात. त्याच्यासाठी एवढा जीव चालला माझा. मी अक्षरशः एकच पाणी ते काय खाल्ली रे आपण शेवपुरी ना. हां शेवपुरी. एकच शेवपुरी. आणि मी तर मोकळं पण करून आले सगळं डायरेक्ट. टाकीज एमटी डायरेक्ट. म्हणजे एक्स्ट्रा स्टोरेज अनलॉक करून आलो मी. बरं ठीक आहे, चला पुढे गेल्यावर बघूयात काय होते काय नाही. खेकड्याची नांगी उचल, खेकड्याची नांगी उचल ना. अच्छा अच्छा गॉट इट काही विषय पड. गाईज सुरमई थाळी, सुरमई थाळी.
खेकडा मसाला एक नंबर माल आहे. मस्त खाऊयात चला.